वाडे असोत, राजवाडे असोत किंवा प्रासाद असोत, ह्या वास्तूंच्या मांदियाळीमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व जपणारा आणि वेगळं अस्तित्व टिकवणारा हा आहे सावंतवाडीमधील सावंतवाडी पॅलेस. नमस्कार, मी प्रतीक आणि थोड्या दिवसांपूर्वी मी इथे होतो. खेमजी सावंत भोसले यांच्या प्रशासनात 1755 ते 1803 दरम्यान हा वाडा बांधला गेला. लाल मातीच्या विटांनी पूर्ण राजवाडा बांधण्यात आला आहे. सर्वप्रथम आम्ही दरबार हॉल पाहिला. दरबार हॉलमधील विविध वस्तू म्हणजे खेम सावंत घराण्याचा वारसा. प्रथम दर्शनी दिसणारा वाघ म्हणजे खेम सावंतांनी शिकार केलेला वाघ. त्यात भुसा घालून त्याचं जतन केलं आहे. त्या शेजारीच असणारं राजसिंहासन आणि त्यावर चांदणीच्या आकारात लावलेल्या तलवारी म्हणजे शौर्याचं प्रतीक. वरच्या बाजूला असणाऱ्या सज्जामध्ये स्त्रिया व बालकांची बैठकीची सोय असे. तिथून वर छताकडे नजर वळवली की लाकडी तख्तपोशी लक्ष वेधून घेते. एक समान चौकोनांमध्ये केलेल्या एकसारख्या कलाकुसरीवरून लक्ष हटत नाही. छतावरून लटकणारी झुंबरं खेम सावंतांची श्रीमंती दर्शवतात. राजसिंहासनाच्या समोरच्या भिंतीवर दिसणारी छत्रपतींची प्रतिमा म्हणजे मराठा साम्राज्याचं द्योतक आहे. आज ह्या राजदरबारात गंजिफा बनवण्याचं काम केलं जातं. राजदरबार पाहिल्यानंतर आम्ही म्युझियमकडे वळालो. म्युझियमचे जिने हे जुन्या धाटणीचे वेगवेगळ्या आकारांच्या लोखंडी सळयांच्या कलाकृतीतून उभे केलेले दिसत होते. म्युझियममध्ये जाताच एक गणेशाची मूर्ती ठेवलेला देवारा दिसतो. मूर्ती नवीन असली तरी हा देवारा बघण्यासारखा आहे. सावंतवाडीमधील चितारी लोकांनी केलेली सुंदर कलाकुसर ह्या देवाऱ्यावर दिसते. प्राणी, पक्षी, वेली, फुलं यांच्या आकारांचा वापर करून, जुन्या शैलीमध्ये जुन्या रंगांचा वापर करून एखादी गोष्ट किती सुंदर दिसू शकते त्याचा हा देवारा उत्तम नमुना आहे. या म्युझियममध्ये निरनिराळ्या दुर्मिळ वस्तू, मूर्ती आणि प्रतिमा जगभरातून आणून ठेवल्या आहेत. छतावरून लटकणाऱ्या ह्या छोट्या छोट्या अप्सरांच्या मूर्ती तर स्वर्गात आल्याचा भास घडवतात. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असणारा हा सावंतवाडी पॅलेस स्वतःमध्ये एक उत्तम कलाकृती आहेच, परंतु त्याच सोबत कला आणि कलाकार यांचे आश्रयस्थान सुद्धा आहे. कला संस्कृती जपणाऱ्या या वाड्याला आपण सर्वांनी नक्की भेट द्यावी. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा.